नमस्कार मंडळी, आपल्या कोकण या यूट्यूब चॅनलवर सर्व करतोय. तर मंडळी सकाळ सकाळ आज वाजलेत, आपल्या वाजले 6 सकाळचे. आणि सकाळ सकाळी तुम्हाला माहिती असेल की आपला सीझन चालू झाला आहे. म्हणजे सध्या 2 दिवस आहे ना, लोक रोवणं घेऊन येतात. आपल्याला टाईम भेटला नाही, कारण आपण लागत आपल्याला आज काय पाऊस पडला नाही. त्याच्यामध्ये आज पण आहे ना रोवणं शोधायला जाणार आहोत, म्हणजेच आलम शोधायला. तर मी आहे, माझ्यासोबत आहे सोनू. सो चला जाऊया, बघूया किती मिळत आहेत ते. चला बघायला पाहिजे. तर मंडळी सकाळ सकाळी वारा पण एवढा जाम सुटला आहे ना की म्हणजे थंडी लागू शकते ना. आता पण लागायला लागली थंडी, कारण वाराच तेवढा आहे. वाऱ्याचा आवाज पण तुम्हाला येत असेल. वरती चांगल्याला जो आलोय. तर नेहमीच्या रूटने, म्हणजे जिकडून आपण बैल आणतो त्या ठिकाणी आधी आलोय. सो काहीतरी तिथं पांढरं पांढरं दिसत आहे, ते बघ समोर. तर यस मंडळी, खरोखर आपली भावानी झाली आहे. आणि ही बघा किती आहेत ती, 1 2 3 4 5 6 आणि 7 आहेत रोवणं. तर आपली पहिली भावानी तर झालेली आहे इथं स्टार्टिंगलाच. हे बघा अळंबी सीझन चालू झाला आहे. आणि तर ते बघा तिकडे सोनूला पण दिसतं, इकडे कळे आहेत. तर हे बघा आतमध्ये एक कला आहे. तर असं व्यवस्थित बघावं लागतं. बघा तिकडं आतमध्ये येतो बघा त्या साईडला. तर ही काढूया, पुढे जाऊया. काढलंय तर तिथून बघा एवढी भेटली. हे बघा तिथंच कळे मिळालेत. म्हणजे याचा अर्थ हा बघा एक कला, ते बघा तिथे एक आहे. हा बघा एक कला, म्हणजे याचा अर्थ असा आहे की आज कळे रुजत आहेत. आज कळे रुजत आहेत, म्हणजे उद्यासुद्धा 1-2 दिवस रोवणं रुजू शकतात. हा बघा इथं आहे ना, इथं बघा हे काल नेलेलं आहे बघा इथं, म्हणजे काल कला नेलेला आहे. तर हा कला आज सकाळी आलेला आहे. म्हणजे कलेरुसचा याचा अर्थ उद्या पण आपल्याला इकडे रोवणं मिळू शकतात. हे बघा कले किती आहेत ते, हे बघा एक नंबर, जबरदस्त. सोनू कले बघ किती आहेत. तिकडं आहे ना सोनू त्या साईडला शोधतंय की त्याला पण कलर मिळतात आहे. हे बघा कले इकडे, हे बघा. फक्त आपली नजर चांगली पाहिजे. तर तिकडं पण आहे ना व्हाईटवाला दिसतंय, तिकडं पण रोवणंच आहे. तर आपल्याला आहे ना आधी म्हणजे स्टार्टिंगला जवळच मिळत आहेत. पप्पा बोलले त्याकडून खालून जा, पण मी इकडून वरतून आलो. आणि वरतून हे बघा त्यात ना ह्या कांडा इथं ना भरपूर कले दिसत आहेत छोटे छोटे. तुम्हाला दाखवतो. पहिले हे काढून घेऊया, किती भारी वाटतंय. बघा या साईडला पण आहे. आणि इकडं निलेश दादा आलेला आहे बघा, आताच आला आहे. पहिले इकडे काढूया. इकडे फुललेली आहे. आला तो इकडे या साईडला कले होते, काढलं. मी इकडे व्हिडिओ बनवत राहिलो आणि इकडे कले काढत राहिलो. असं काही नाही की असं काय नाही, कोणाला मिळेल त्याने काढायचं आहे.
इकडे पण आहे ना बारीक बारीक एकदम छोटे छोटे ते ठेवलेत. म्हणजे कसं माहिती आहे संध्याकाळी किंवा संध्याकाळी मुश्किलच, पण उद्या आलो ना तर परफेक्टली मिळू शकतात. हे चल खाली जाल. सोनू आहे ना असं टाईमपास करत राहणार आहे शोधत, आणि दुसरे येऊन बाकीचे घेऊन राहणार. तू बघा नेलं तर तिकडे त्या साईडला तिकडे पग गेला आहे. आणि तिकडे कुठे दुसरीकडे जात असेल. पण ह्या ठिकाणी है ना आता इकडे वरच्या साईडची म्हणजे होते तेवढे आम्ही आता काढलेले. आता तिकडे खाली जाऊया. तर आहे ना या सपाट कांडाल्या आहे, आणि इकडून आहे ना तुम्ही जरी वरतून बघितलात ना तरी खाली तुम्हाला दिसू शकतं भरपूर. म्हणजे खाली एकदम एक नजर मारलात ना तर दिसतं. आणि मंडळी तुम्हाला सांगायचं म्हणजे हे बघा इथं पण आहे, हे बघा. तर आहे ना ही जी कांडाली आहे ना, ही कांडाली आपल्यासाठी खास लक्की आहे, कारण दरवर्षी या कांडालीमध्ये आपल्याला रोणं मिळतात. हे बघा हे जरा आहे ना म्हणजे थोडंसं हे आहे, म्हणजे नाही आहे चांगलं. हे आहे ना थोडा वेळ म्हणजे अजून पाऊस पडला असता ना याच्यावर आता तर हे खराब झालं असतं. तर मला आहे ना तिकडं खाली कांडाई दिसले आहेत. ते बघा तुम्हाला दिसतं का नाही, तिकडं पांढरं पांढरं दिसतं आहे. ती रोवणं अशी फुललेली आहे, त्याच्यामुळे खूप म्हणजे वरती होतो तेव्हा दिसलेली. तर मी ती काढण्यासाठी जातो आहे खाली. तर रोवणं बघायला पण आहे ना नजर लागते कुठेही असो. ती काढूया, दाखवतो तुम्हाला कुठं आहे ती. बघा किती आहेत, एक नंबर. आज कामच झालं. ही बघा इथं आहेत, पांढरं पांढरं दिसतंय. ही बघा, ही बघा रोवणा, ही बघा, आणि ती बघा तिथं पण आहेत. या मंडळी खरोखर या. आणि आज ह्या साईडला कोण आलेलंच नाही असं मला तरी वाटतंय. मस्त आहे की आपला लक लागलाय. फोटो बिटो काढूया. आता आपण रोवणं काढूया, नाही तर परत मागासारखं व्हायचं. मंडळी सांगायचं म्हणजे काय माहिती आहे काय, ह्या ज्या एक दोन अशा ह्या 3-4 कांडा आहेत ना त्या आपल्याला दरवर्षी म्हणजे दरवर्षी म्हणा म्हणजे ह्या 4-5 वर्ष आहे ना आपल्याला ह्या कांड्यामधून रोवणं मिळतं आहे. तर आता त्या कांड्यातली काढली आहे, ही काढतो किंवा तिथं पण आहेत. आणि मंडळी आहे ना मला आहे ना समोर गडगा आहे ना, त्या गडग्याच्या तिकडं झाड आहेत, तिकडं टोकाला आहे ना मला ती रोवणं म्हणजे पांढरं दिसतं आहे तिथं आहे. प्लस आहे ना त्या साईडला पण आहे. तर आपण ही काढूया आणि तिथं जाऊया डायरेक्टली. खरोखर म्हणजे रोवणं आहेत ती, तर जाऊया तिकडं. खूप लांबून दिसले आहे, हे काढूया. आणि हे सुद्धा आहे ना हे बघा कसली कडक आहेत, एक नंबर. आणि सोनूला आहे ना तिकडे सोनूला आहे ना तिकडे वरती पाठवलं आहे. या ठिकाणी सुद्धा कल आहेत. उद्या इकडं परत रुसतील रोवणं. बघ कधी किती दिसतं. आता इकडं कुठं काही नाही दिसत आहे. तर मला आहे ना मी नंतर इकडे जाणं वाटले आहेत, पण पहिली मला तिकडं दिसले आहेत ना तिकडं जातो. तर होय मंडळी खरोखर ती रोवणाच आहेत. आणि काल जो दुपारनंतरचा पाऊस पडला तो खरोखर आलंबीचा पाऊस पडला आहे. तर या आलंबीचा पाऊस आहे आज. मज्जाच मज्जा आहे. नुसतं पांढरंच पांढरं सगळीकडे दिसतं आहे. आणि लांबून दिसलेली मला रोवणं ही बघा, या काढूया. इथं पण आहेत आणि तिथं शेरू आहे ना आपला तिथे वरती पण आहेत. पहिली ही काढून जाऊया. बघा किती खाली आहेत ती. तिकडं आहे ना होती ती काढली आहे, आणि तिकडे थोडंसं कलर पण भेटलं आहे. म्हणजे उद्या पण इकडं यायला हवं आहे असं मला तरी वाटतं आहे. आता मी इकडची काढतो. ही बघा इकडची काढतो. ही बघा हे कसलेलं आहे, हे कसले. तर हे बघा या एवढ्या लांबून बघितले आलो तर बरोबर सोनच झालं. बघा इथं खाली पण आहे, आणि कसली फुललं आहे एक नंबर अशी. काय रोवणं आहे. काल संध्याकाळी आलो असतो ना इकडे तर हे कले मिळाले असते.
काढूया असे बघून ते रोन आहे ना काढताना ना अशी अशी पूर्ण आली पाहिजे, अशी एकदम उपटून अशी तुटली ना मध्येच, अशी तुटली नाही पाहिजे. आज तो रोवणांचा पाऊसच आहे. तुम्हाला दाखवतो एका ठिकाणी किती विकतात रोवणं. मस्त की बघा इकडं कला आहेत. उद्या पण इकडं आपण जर लवकर आलेलं तर कारण आज पप्पा सांगितलं होतं जा रोवणाला उठा लवकर कपिल होतं म्हणून म्हणजे उठलो. आणि मी 6ची बेल लावली होती आणि 6ला 10 मिनिट असतानाच उठलेलो कारण पप्पाने उठवलेलं त्याच्यामुळे. आणि डायरेक्टली असं तोंड धुतलं, चहा घेतली आणि तसंच धाव मारल्या इकडं. बघा कसं उपटून आले. अशी जर आली ना तर एक नंबर. अजून काढायची आहे इथली आपल्याला तिथं दिसलेली ह्याच जागेवरची आहे. हे बघा आतमध्ये कुठे दगडाला आहे. असं दगडातलं काढायचं आणि आहे तसं दगड परत नाही हे मंडळी आहे ना खराब वाटतं, हे टाकून देऊया आपण. हा चांगला आहे, दगड परत लावून ठेवूया. इथे काय बघा एक नंबर. काय रोवण आहे. एकट्या माणसाला ही दोन पण ह्याची दोनची पण भाजी बस होईल. म्हणजे काय तर ही बघा ही आत्ता भेटली आहे ही एकाच ठिकाणची आहे एवढी रवणा. ही बघा आणि आपली पिशवी ऑलरेडी आता जर टाकलं ना तर अर्धी भरेल वाटते. बघा रवणा इथं रवणा काढत होतो. आता नाही इकडं एक फेरफटका मारतो, नाहीतर मग इकडे नाही दिसली तर मग सोनूच्या इकडं जातो. तिकडं सोनूला वरती पाठवलं आहे तिकडं जातो. ऑलरेडी पिशवी बघायची आपली. बघा पिशवी किती भरली आहे. असं बघितलं होतो ती बघा हा इकडच्या कडक्यात दिसली बघा 4-5 आहेत. बघ आता किती चांगले आहेत किती नाही बघा इथे हे काढतो. आता त्या खाल्ल्या गाड्यातून पण वरती आलो आहे. तर पुढे गेल्यावर थोडंसं 3 कलं भेटलं. तर आता आहे ना आपण गाडग्यातून आपण बाहेर जाणार आहे आणि तिकडं त्या साईडून जाऊन तसं तिकडं सोनू गेले तिकडे जाणार आहे. तरी छत्री आहे ती सोनूकडंच आहे, सावरतं आहे ते बरं आहे म्हणजे मला व्हिडिओ तरी करायला मिळते. विषय कसं माहिती रोवणाला आलो ना तर असं फटाफट जेवढं तुम्ही फास्ट रोवणं काढाल आणि पुढे जाल तेवढं तुम्हाला रोवणं मिळणार जास्त. नाहीतर मग कोणतरी पुढून येऊन जातोच. तर मग अशी व्हिडिओ करत असताना नीलत येऊन गेला तसा. कसं माहिती आहे काय पाऊस जर असेल ना तर त्या रोवणांना जास्त पाणी लागलं ना तर ते लवकर कुजतात ती रोवणं, असा विषय आहे. ह्याच्या इकडं वरती जाऊया या गडग्याच्या पलीकड. तर ना तिकडून पाठवून आलो आहे आणि इथं बघा ही इथं दिसली आहेत. आणि आता सोनूला फोन केला होता तर ती म्हणते वरती मी वरती तेवढी काढली आणि वरती माणसं आहेत आणि पुढं पण गेले. त्याच्यामुळे आहे ना मी एक आयडिया करणार आहे. जरा खराब आहे हाय कडक पण ते बघा दाखवतो तुम्हाला. व खाल्लेलं आहे
मध्ये किडी वगैरे असतात, त्याच्यामुळे ना हे आहे ना रोवणं गरम पाण्यामध्ये धुवावे लागतात. तर आपण आहे ना, तर माणसं आहेत ना इकडे गेले आहेत, इकडे सरळ गेले आहेत अन्नावरती. तर आपण आहे ना इकडून खालून तिकडे जाणार आहे पुढं. बघूया सोनू येईल तेव्हा. तर इकडं सोनू आलं आहे. तर आता आहे ना 6:50 झाले, म्हणजे जवळजवळ तासभर झालाच. आणि मला एवढे गावले आहेत. आणि सोनूला ती बघा हाय, सोनूला म्हणजे सोनूकडं पण आहेत तर थोडी. तर विषय कसा माहिती आहे काय, की माणसं आहेत ना अशी जवळ नाही बघित, जास्त लांब लांब जातात. म्हणजे लांब गेलं ना की तिकडं लांब जास्त कोण जात नाही ना, असा माणसांचा विचार बघा. म्हणजे लांब भरपूर भेटती. विषय कसा असतो, लांब जातात खरं पण जवळ सोडून जातात. आणि जेव्हा जवळ येऊन बघतात ना तेव्हा ते रोवणं कुसलेली असतात. तर आम्ही आता जवळजवळच काढलेली आहेत सर्व. आल्यापासून तुम्ही बघताच आहे, आपली व्हिडिओ चालूच आहे. तर आल्यापासून ती रोवणंच काढतो आहे मी. तर आता जरा गॅप पडली आहे म्हणजे जेवढी होती तेवढी काढली. आता जरा इकडं खाली आलो आहे, बघू इकडं खाली भेटतात काय आपल्याला. इकडं खाली उतरलो आहे, ती बघा तिथे दिसतात आहे. ती बघा रोवणं, ही बघा रोवणं इथं. हे बघा इकडं खाली पण आहेत. आल्याला गावली म्हणजे असतीलच बाण व्यवस्थित, कारण पावसाच्या पाण्यानं सगळं बुलबुडीत झालेत. हे बघा रोवणं इथं आहेत, ती तिथं आहेत, ती इथं आहेत. ते ही काढूया. आणि ते बघा तिकडं पण दिसतंय. तिकडं सोनू दाखव तुला किती भेटलं आहे. तर ही काढायच्या अगोदर आहे ना सोनूकडं बघा किती भेटलेत ती. ही बघा, ही बघ किती काढले आहे. टाइमपास करते इथं काला आहे, उद्या पण रुजेल. तर ही काढूया आणि पुढे जाऊया. तर मंडळी ही बघा, ही जर का संध्याकाळी येतो ना तर गावली असती. तर ही बघा सगळी कुसलेली. ही बघा तिथं रुजले आहेत, परत ही इथं रुजले आहेत. शाप गेली कोमात. नाही ही काय कामाची नाही, ती वरची काढ. ती वरती आहेत ना 2-3, ती चांगली आहे. तर ही कुसली शाप. ही बघा बघा, काल संध्याकाळी येतो ना तर इथून नेली असती. बघा ठीक आहे. बघा आतमध्ये छोटे छोटे किडे वगैरे भरपूर आहेत. संध्याकाळी बघू आधी, आताचं बघ. आता नेऊ दे, काढला नाही इकडं सोडून. संध्याकाळी बघू. तर पुढं बघूया भेटतात काय. खालून वर आलो आहे, कारण तिथे रोवणं असतात ना तिथे मला बघायला जायचं होतं. आणि खरोखर तिथे वरती आलो ना तर खरोखर आहे रोवणं तिथं. तेव्हा तिथं थांबा दाखवतो मला. जवळ जाऊन इथे गावलं आहे, तिथं मला बघायचं होतं ना. तर तिथं आलो आहे बघ. सोनो इकडं आहे, काढतो. बघा इकडं कलं बघा किती आहेत बघा. आणि मेन म्हणजे मला यायचं होतं ना बघायला. तरी बघा ही बघायला यायची होतं. हाय चांगली काढ, खराब राहू देत. तर सोनला पण दिसतात आहे तिकडं. तर बघा इथं मला यायचं होतं आणि त्या स्पॉटला आलो पण, आणि रोवणं भेटली पण. बघा कले इकडं आहेत. तर मंडळी सोनू बघायला येत आहे. आणि मला आहे ना तिकडे ह्या जाली त्यांना रोवणं दिसली आहेत, आतमध्ये आहेत. आणि ती सुद्धा फुललेली आहेत, एक नंबर आहे. खतरनाक. बघा रोवणांचा अड्डा. तर खरोखर सांगतो आता ही दिसण्यासारखी नव्हती. तर बघा तिकडं पण एक दिसतंय, इकडे एक आहे. ते बघा ओ हो, अरे कुठं बाय ती भूत म्हणजे तिकडं पण आहे, तिकडं पण आहे. पहिली ही काढूया. अरे लय अडचणी दिसतात आहे. हे बघा काय ती रोवणा. बाय 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 काय रा. कडक मध्ये. तर इकडं बघा सोनू आलाय. ती बघ तिकडं बघ, तिकडं बघ. अरे भारी. हे बघ खराब आहे ना, नजर लागते. हा काय तुला खराब आणलास टाक.
आहे ना जाऊ की चांगले तिकडे काढायला? काढतो मी जातो तिकडचं कसं काढणार तिथं पिशवी बाहेर घेशील काय मला जाऊन दे आधी बाहेर. ही पिशवी नाही तिथं बाहेर तुझ्या इथं ती बघ तिकडं बाहेरच्या साईडला पण आहे ह काय तिकडून आधी ती काढ मी इकडची काढतो अडचणीतली मी आलो तिथं बाहेरून दिसली म्हणून तिथं ती आतमध्ये बघितली ती सगळी इकडे दिसायला लागली हां बघा काय द्या बघा इथं आहे प्लस तिकडं आहे ते बघा तिकडं कलं पण आहे तसं ये पिशवी ने ठीक आहे पाठी ही काढतो आधी शिरो बघा काय करतो शिरो इकडे बघ इकडे सोनू रवना काढतोय शिरो बघा काय करतोय बघा काय रवना दे फोटो काढूया तर ही पटापट काढूया आणि जाऊया पुढं कुठेतरी दुसरीकडे काल पण जाम भेटली असती काल कुस्ती बघलीस ना तर आहे ना इकडं आतमध्ये आपण आलेलं आहे तर जायचं कुठून बाहेर रस्ता नको दुसरा बघतो थांब रस्ता विषय असा आहे की पावसाला सुरुवात झाली आहे नाही लागायला पाहिजे पण ते कसं हे रोवणं स्वतः नाही ना पाऊस असेल ना तर मजा नाही कारण तुम्हाला जालीत वगैरे कुठे जर रोवणं असतील तर ती दिसणं मुश्किल आहे कारण तुम्ही छत्री घेऊन असणार आणि तुम्ही जालीतून जाऊ शकत नाही छत्री कागद काही असेल अंगावरती म्हणजे आणलं असेल ना तर ते बोलतोय त्याच्यामुळं दिसणार पण नाही रोवणं जालीतली आणि तुम्ही आतमध्ये पण शिरू शकत नाही असा विषय आहे इकडं जरा तिकडून बाहेर पडलो त्या हे कसं हाय जवळजवळ पण ती बघायला पाहिजे व्यवस्थित कारण तिथं मग अशी दिसली ना ती ते व्यवस्थित बघितलं म्हणून ती कुसून गेली असती त्यानं थोडंसं पुढे जाऊया आणि बघूया आलंच काय तर मंडळी बघा इथं आलो ना बघायला ही बघा कुसलेली म्हणजे लोल झालेले शाप कुसायलाच कारण इकडं मी येतो ना त्याच्यामुळं जागा माहिती आहे थोडंफार तरी हे ना सोनो ही बघ पण ही शाप झालेली आहे घ्यायची की नाही नको हा एक चांगला आहे चांगला बघूया बघ पुढं आहे चांगलं असेल तरच घ्या ही सगळी कुस्तीली आहे कुस्तीली म्हणजे नाही ती काय कामाचीच नाही हो ही बघ म्हणजे एवढी ना ही बघा एवढी रवना खराब झाली कुस्तीला आहे तर एवढी रवना फुकट गेली आहे सगळी तशी असली तर मग नको घेऊ नको हा चांगला आहे कडक आहे जरा बघा इकडे पण वर आहे इकडे वरती पण आहे तर बघा एक तर कुस्तीला हा बघ इकडं आहे इथं वरती आहे माझी पिशवी घेऊन ये ही चांगली आहेत ती सगळी खराब आहे ही चांगली आहे सगळी बघा ही काढू इथं आहेत ती तर मंडळी पर्याच्या पलीकडे आलो आहे ही बघा इथं दिसली ही बघ काय ही काढ इकडं आहेत ती चांगली आहे बघतो तुला दिसली काय सांग तुला दिसली काय सांग राहून बघ इकडे तिकडे कुठं पण ती बघ तर मंडळी आहे ना सोनला पण राहून दिसली ना इकडे बघून पण मला दिसली बघ किती आहे इकडे ये बाप बघ कुठपर्यंत नाही रुजलेली बघ तिकडं आहे बघ तिकडं आहे तर काढ पाटापट चल ही काढ सगळी माझी पिशवी बघा तर वरती जे तर इकडं रोवणं हाय पण ती अडचणीत आधी जागा आहे का बघ जायला तू काढ पटकन अजून दिसली आहेत माहिती एवढीच नव परत अजून दिसली आहे थांब
ही बघी दिदी. तर पप्पा बरोबर बोललो होतो इकडे जा म्हणून, तर तिकडे आलो आहे आता. जवळजवळची काढून झाली. थोडासा आलो आहे जरा इकडं लांब. आणि ती बघा तिकडं पण आहेत, इथं पण आहेत पुढं. मी तर काढून ठेवतो. काढून कशाला ठेवतो? अरे पिशवीत टाक, पुढं पण आहे अजून. गवता मुलं आहे ना, तुटत जातात ती. होय ती बघ इकडे किती आहेत, ती गवतात लपलंय ती बघा. काय सांगू नको. तर इथली काढली आहे, अजून इथं वरती दिसले आहेत. हे बघ इकडं अडचणी जायचं म्हणजे आबा इथं आबा हबं कलं दिसलं काय म्हणजे खरोखर बघायला आहे ना नजर लागते. आता खरोखर ही अडचणीत आहे, जाम अडचणीत आहेत रोवना. ती दिसल्या आहेत, दिसल्या म्हणजे बघितले म्हणून. अरे हबं काय तर काटे जाणं म्हणजे रोवना पाहिजे, मग याला काटेनून द्यायला पाहिजे. तर मंडळी हे भेटतंय, पण ह्याला मेहनत पण बघा किती लागते. कारण सकाळी 6 वाजता उठून, काही काही लोक 5:30 वाजता उठून पण जातात. तर आम्ही 6 वाजता उठून प्लस 6 वाजता उठलो आणि एवढ्या म्हणजे आता वाजलेत 7:30 झालेत. म्हणजे जवळजवळ 1.5 तास झाला, 1.5 तास फिरतोय, 1.5 तासभर रोवणं काढतोय. काय काय वेळेस आहे ना असं 1.5-2 तास फिरून पण आहे ना लोक घरी जातात रिकामी. पण आपल्याला आज रोवणं भेटले आहेत. रोवणांचा पाऊस काल पडलेला, त्याच्यामुळे रोवणं भेटत आहे. तर बघा तिकडं सोनू काढतंय. आपली पिशवी तर भरत आली आहे. तर आपण तरी काय आता घरी जायचं, बस झाली, जास्त नाही परत द्यायचं, जास्त पण हाव नाही करायचं. राहिली तर मग ती फुकट जाणार, कारण इकडं माणसं असं येत नाही. तर म्हणलं ना बघा तिथं पण सोनू ही काढशील, अजून दिसली आहेत. ही आता एवढी जमा केली आहे. आणि हा बघा, ही बघा ती बघा, ती बघा तिकडे जिकडे बघाल ना तिकडेच रोवणंच आहे. काय कशाला मी पाणी प्यायलं व्यापाऱ्यावर, चांगलं पाणी उपलटीचं. बघा इकडं सोनू काढतंय. काढलीस इथंच जाय, जास्त वरती नको जाऊ, इथंच थांब. मला इकडे खाली रवणा दिसले आहेत. फक्त नजर ती बघा. कलं आहेत, कलं पण 2च आहेत, पण ती कुठून दिसली माहिती आहे बघ. असं कलर उपटलं पाहिजे, एक नंबर. इकडे सोनो इकडे या पिशी घेऊन. तर बघा तसाच कलर दिसलोय, तसाच इकडं पुढं आलो आहे. तर हे बघा थांबा, मी पिशवी घेऊन येतो माझं. तर आहे ना सोनूला पण तिकडं दिसल्या, पण आधी पिशवी घेऊन आलो आहे. बघा रावणा बघा दमलो काय ती रावणा. ही बघ, ही 1-2-3 कुसलेली आहेत, बाकी सगळी चांगली आहेत. कला बघ पायाजवळ. काढू की काढ फटाफट. मला वाटलं आज नाही भेटत गावली, मगापासून इकडे यायला पाहिजे. कारण ह्याच्या अगोदर आहे ना तेव्हा पण व्हिडिओ बनवली, बैलाशी गेलो तेव्हा भेटलेली, तेव्हा पण लोकांनी आणलेली. तेव्हा मी आजारी होतो, त्याच्यामुळे मी काही गेलेलो नाही कुठं. ही जरा आहे ना म्हणजे खराबच आहेत ती. मी काय कुठे गेलेलो नाही ॲक्च्युली, म्हणून म्हटलं आज जाऊया. तर एवढी भेटल्यात, तर बघूया पुढं. आता घरी जायचं आहे, घरी जाता मिळतात आहे ही.
हां तर बघा कुठं पानाखाली लपलेलं. इकडं आहे ना कल भेटत आहे. ते उद्या आलो नाही इकडं, उद्या जरी सकाळी आलो ना तरी इकडं रोवणं भेटू शकतात. आता इकडं वर जात्या. होय तिकडं बघितलीच आहे ना कुठे ती. बघा इकडं सोनोला दिसली. इकडं पण आहे ती काय सोनोला दिसली. कला आहेत नाही. माझी पिशवी आहे ना फुल भरले आहे. अर्धे म्हणजे अजून राहतील त्याच्यात, थोडीशीच राहतील. आपल्याला फुललेली भेटली म्हणून पिशवी भरली. कलर भेटलं असतं ना. ते बघ त्याचं आहे, ते बघ त्याच्यात माझी पिशवी आहे ना भरलेली आहे ऑलरेडी. तर आता आहे ना हे बघ कलर किती तर बारीक दिसत पण नाही. असला आहेत ते कले. उद्या पण इकडं जर आले ना चांदली. हा ती बघ खाली मंडळ आहे ना बघा तिथं पण आहेत. तर इथं बाहेर आलो आणि बघा केवढी ती. तिथं बघितलेस ना. होय ही बघ. मग तिथं जातोयस की मी तिथं जातो. बघ इकडं आहे. खराब आहे. ते बघ तिकडं आहेत. इथे जा, इकडं जा, मी इथे येतो. तिथं जा. मग हे घे पिशवी घे. ठेव तिथं. इथं दिसली काढतो. तो नुसतं बाहेर पडलं तिकडं दिसली. छत्री पण ठेव. आणि ही काढतो अडचणीतली. वाटवलं झालीत. तुला इथं खाली कुठे दिसली ती बघू चल. ती काढ. ती बघ 4-5 आहेत. चांगले असेल तरच काढा. तिथं खाली पण दिसले मला, मी खाली जातो. तर बघा इथं एक आहे. त्या जालीतून वर कातलावर आलेला आहे. एक कसं 2 आहे. हा एक चांगला आहे, चांगला आहे. हा खराब आहे. तर बघा इकडं आलो आहे. इथे एक आतमध्ये आहे. कुठं तिकडं आहे काय. हा मग ती बघ चांगली आहे का घेऊन ये. तर इकडं मला 2 भरू दे. आता जाऊया घरी. कशी पडती पिशवीतच घे नाही पडत. हां पिशवी धरायला नसेल ती तेवढी आहे ती. आण इकडं. तिची पिशवी भरली मग तरी माझ्या पिशवीत टाकतो येत नाही. इकडं जायला जागा खालून जाऊया. तर सो मंडळी आता आहे ना आम्ही आता घरी चाललो आहे. सोनूने विसरून दाखवतो एवढं किती भेटलं. तर ही आहे सोनूची पिशवी आणि ही आहे माझी पिशवी. तर आहे ना आता घरी जाऊया. जाता भेटली तर घेऊ, कुठेतरी ॲडजस्ट करू. पण आता घरी गेल्यावरती बघूया किती भेटले ती. चला. मग अशी ना इकडून सोनू गेला सोबत आणि मी तो वरच्या साईडून होतो. तर तिकडून जाता आपण घरी जाऊया. तर बघा एक दोरावान दिसलंय. बघून येतो इथं ठेवून. हा बघा इथे काय 1 काय 2 3 आहे. अरे 4 आहे. जाता सोनू तुला ही मागाशी दिसली नाही काय. इथून तिकडे जायला सांगितलं तुला. थांब बघतो आधी चांगले आहेत काय. नाही कामाचे नाही काही खराब. हां तेवढं एक वाटतंय. ते नाव दे खराब ती. खराब मंडळी. तर मंडळी घरी जाता ना तिकडून म्हटलं इथून वरती आहे का बघूया. तर इथं हा आहेत. हां पण सगळी घुसलेली बघा. किती रोवना एवढं उरलेत ना. बघा किती ती सोनू कुसलेली सगळी ब किती बात. सगळीच
हा एक चांगलं गावलं. काल आलेलं असतं ना जाम ती बघ चांगली. हे बघा बघ, मंडळी इथं इथं आहेत. हे बघ. तेच खराब आहेत ते. ही बघ इथं चांगले आहे. बघा ही मस्त बारीक आहेत, नाजूक. मम्मी काय म्हणते? तुझ्यापेक्षा जागा नाही ना? छत्री जर माझ्या भेटू चल पिशवी घे. इथून चल. इथनं काढून चल करो. चल रे. चला. इकडं आहे का बघ गाडी. तर फायनली बघितली का कातलावरून, म्हणजे कातलाच्या तिकडं खाली गेलो होतो मगाशी. तिकडून आता बाहेर आलो आहे घरच्या वाटेला. मगाशी इकडे भेटली होती आपल्याला. मगाशी इथून गेलेलो. हे बघा इथं आहे अजून. करायला काय सांगतो? चांगली चांगली घे. खराब आहे. अगं एकदम खराब आहे. अगं हां चांगला आहे. हा बरोबर आहे. चल तू करायला हा बाई. तर मंडळी फायनली आपण रस्त्यावरती पोचलो आहे. इथं बघा चांगलं आहे. मग तुम्हाला दाखवलं सकाळ सकाळी. एवढं क्लिअर दिसत नव्हतं सकाळी, कारण लवकर आलेलो. आणि आता बघा एकदम रस्ता आपला खतरनाक वातावरण असं वाटतं आहे. एकदम आजूबाजूला हिरवंगार वातावरण, रस्त्याच्या कडेला गवत, इकडं शेती, भारीमध्ये वातावरण. तर आता आपण जाऊया घरी. आपलं बघूया किती रोवण आहेत ते. चला. आता आलो आहे घरी. पप्पांची आणि मम्मीची रिॲक्शन काय असेल ते बघूया. सुपात नाही राहणार. मी म्हटलं येऊ काय तुम्हाला विचारलं. सोनू म्हणे यायला सांग, पिशे घेऊन यायला सांग. यायचं ते नाही. जवळून चालू जास्त लांब नाही एवढी गेलं. पुसली ना, का संध्याकाळी गेली असते ना तर भेटली असते जाम. तर मंडळी आपण आणलेली रोवणा उपलेटातूनच आणलेली. उपलेटातूनच आणलेली. आपल्या ह्याच्यात कुसलेली गावली. हा बघ कुसलीला आणला सोनून. सुगंध आईंच्या हे बघ व तू मी चांगली आणले बघ. कलच आहे. ही बघ तुझी बघ आणि माझी बघ. असं दे. तर मंडळी या रोवणा खायला. ही बघ किती रोवणा. हो 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 हो. रोवणांचा पाऊस. आपल्याकडे रोवणं बोलतात, पण काही ठिकाणी आळंबी असं बोलतात. तर ठीक आहे, आळंबीचा सुद्धा पाऊस. दत्त्या काका गेलेत. आलं काय काय माहिती. कांद्याने काकी. तरी बघा. तरी बघा इकडं पप्पाने सुद्धा आणलेली आहे कलंब्यातून. कलर केवढे काय. काय काय कलच आहे. मी आणलेली, सोनू आणलेली. तर कसला बघा कला आहे. हा कला आहे ना, हा उद्यापर्यंत सुद्धा राहू शकतो, कारण उद्या हे फुलणार असा विषय असतो. आज फुललं असतं संध्याकाळला, वाटतं संध्याकाळला फुललं असतं. हो हे बघा. तर कडकमध्ये या मंडळी रोवणा खायला. हे बघ मी व्हिडिओ केलेला. तर आहे ना, ही फुललेली आणि ही थोडी कमी फुललेली आणि कले आहेत वेगळे काढतो. म्हणजे कसं आहे, कले आहे ना ते राहू शकतात आणि फुललेली आता खाऊ शकतो. तर मंडळी आहे ना, ह्याच्यातली आम्ही आता बहुतेक दिलेली आहे. म्हणजे कसं माहिती आहे काय आम्ही काही एवढी एकट्यानं खाण्यातलं नाही कारण ते जास्त पण खायचे नसतं रोवणं.
तर प्रत्येक म्हणजे थोडी 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 ह्यांना त्यांना थोडी थोडी देऊन टाकतो आम्ही म्हणजे आणि थोडीशी आम्हाला ठेवणार. बाकी सर्व आता ते कल्याणेही वेगळं करतो आहे ते म्हणजे कसं संध्याकाळला किंवा उद्याला राहू शकतो असं मी आता वेगळं करतो आहे. थोडेसे आम्हाला घालण्यासाठी ठेवणार, बाकी सर्व देऊन टाकणार. पण ही जी म्हणजे रोवणं शोधायची किंवा काढण्याची जी मजा आहे घेऊन येण्याची ती वेगळीच आहे. कारण ती अनुभवायला लागते ती मजा. कारण ती अशी रोवणं बघून भेटत नाही, अशीच रोवणं म्हणजे खाऊन भेटत नाही. ती स्वतः जाऊन रोवणं आणणं म्हणजे एक खतरनाक म्हणजे ती मेहनत आहे.